स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। मित्रांनो, तुम्हाला विनंती, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल। तर मित्रांनो, अन्नपूर्णा जी योजना आहे सरकारची, आपल्या राज्य सरकारची, ती योजना खूप जास्त चर्चेमध्ये आहे। तर सरकारने या योजनेबद्दल आणखी काय पाऊल पुढे टाकलेले आहे, ते आपण या योजनेबद्दल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली। सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजारात दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही। तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणाला हानी पोचवित असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे। सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 30 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविण्यास सरकारने पाऊल टाकलेलं आहे। मग मित्रांनो, सरकार असं विविध योजना राबवतात, पण या योजनेसाठी सरकारला काही पावलं टाकावं लागतात। जसे की आता तेच आपण या योजनेबद्दल काही जी महत्त्वाची माहिती ती बघत आहोत। सदर योजनेकरता नियंत्रक अधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, मला अशी व्हिडिओ बनायला खूप मेहनत लागते, तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्या लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा। म्हणजे मी विविध योजना ज्या तुमच्यासाठी टाकेल त्या तुम्हाला महत्त्वाच्या असतील, त्या योजना तुम्ही बघू शकाल आणि तुम्ही त्या योजनेचा फायदा घेऊ शकाल। मग मित्रांनो, शासनाचा निर्णय काय या योजनेबद्दल? राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेकरता वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना नियंत्रक अधिकारी तसेच लेखाधिकारी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। तसेच अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत। तर काय सूचना आहेत त्या बघू मित्रांनो आपण। तेल कंपन्यांना उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाच्या लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे अनुदान वितरित करण्याची कार्यवाही तेल कंपन्यांनी तातडीने करावी। तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्यासाठी आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक असणं आवश्यक आहे, तीच योजना, तीच प्रणाली या ठिकाणी या योजनेसाठी राबवणार आहे सरकार। तर तुम्ही तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्ही तुमच्या बँक खात्याला लवकरात लवकर मित्रांनो लिंक करा, म्हणजे तुम्हाला या योजनेमध्ये जे तुम्हाला पैसे मिळणार आहेत, जे पुनर्भरण करून जे 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार आहे, ते पैसे ते तुमच्या खात्यावर व्यवस्थितरित्या येतील आणि तुम्हाला ते पैसे प्राप्त करण्यात काही अडचण येणार नाही। मग मित्रांनो, दुसरं काय, उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा विनियोग सदर योजनेसाठीच करण्यात यावा। निधीचा विनियोग अन्यत्र किंवा इतर कारणास्तव केल्याचे निदर्शनास आल्यास त्यास जबाबदार असणाऱ्या संबंधित तेल कंपनी विरुद्ध जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येईल। तेल कंपन्यांना देण्यात आलेला निधी प्रत्यक्ष खर्च होताच निधीच्या विनियोगाचे तेल कंपनीनिहाय उपयोगिता प्रमाणपत्र वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयाला सादर करणे आवश्यक राहील। तदनंतरच पुढील अग्रिमाची रक्कम तेल कंपन्यांना देय राहील। तेल कंपन्यांना उपलब्ध करून दिलेला निधी प्रत्यक्ष लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे वितरित करीत असताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील ज्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष सिलेंडरचे वितरण केले आहे त्याच लाभार्थ्यांना रक्कम वितरित करण्यात येत असल्याची खात्री तेल कंपन्यांनी करावी। तसेच कोणत्याही परिस्थितीत प्रदानाची विरक्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी। म्हणजे मित्रांनो, ह्या ठिकाणी सरकार योजना तर राबवत आहेच, पण पारदर्शकता आणि आपली जी जनता आहे त्यांना देखील या योजनेचा काही नुकसान नाही व्हायला पाहिजे, म्हणजे त्यांना या योजनेचा फायदाच व्हायला पाहिजे। त्यासाठी सरकार काही महत्त्वाचे पाऊल उचलतात, त्यातली ही एक पाऊल होतं। पुढे सांगितलं मित्रांनो, तेल कंपन्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला निधी प्रत्यक्ष लाभार्थ्यांना प्राप्त होत असल्याची खातरजमा करण्याकरता टाळमेळाची कार्यवाही कंपन्यांकडून वेळोवेळी करण्यात यावी व त्याचा अहवाल वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयाला सादर करण्यात यावा। सदरचा खर्च मागणी क्रमांक ते मित्रांनो ते दिले, ते काय एवढं महत्त्वाचं नाही आहे। मुख्यमंत्री वितरण योजना हे त्याचे मित्रांनो लेखाधिकारी तथा आहरण व संवितरण अधिकारी वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी अर्थसहाय्य रक्कम अधिधान व लेखा कार्यालय मुंबई येथून आहरित करून तेल कंपन्यांना उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जे अधिकारी वगैरे नेमतील त्यांच्यासाठी ह्या एक प्रकारे
म्हणजे काय म्हणावं लागेल त्याला, की या एक प्रकार त्यांना हे कार्यवाही करण्यासाठी किंवा मग आता ते एक्झॅक्ट काय म्हणाले त्यांना त्यांच्यासाठी या घोषणा आहेत. म्हणजे त्यांनी कशी कार्यवाही करावी त्यांच्यासाठी या प्रकारचे या ठिकाणी सरकारने असं हे शासन निर्णय जाहीर केलं आहे, की त्यांनी म्हणजे त्यांच्यासाठी उद्दिष्ट म्हणावं लागेल किंवा मग त्यांच्यासाठी मित्रांनो तुम्ही समजून घ्या ते. सदर पुढं आहे, की सदर योजनेकरिता अर्थसहाय्य रक्कम सशर्त स्वरूपाची आहे. तरी सदर देयक सादर करतेवेळी वित्त विभाग शासन परिपत्रक ते मित्रांनो परिपत्रक आहे त्यानुसार हे शासन निर्णय 30 जुलै 2024 नुसार विहित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे तेल कंपन्यांना किंवा लाभार्थ्यांना योजनेच्या लाभाची रक्कम अदा करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करून योजनेचा अंतिम लाभ लाभार्थ्यांना पोहोचवण्याची कार्यवाही नियंत्रक अधिकारी व आहरण संवितरण अधिकारी यांनी करावी. म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता की सरकारने या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. तोच भाग म्हणून ही जी शासन निर्णय हा जो सरकारने जी निर्णय जी आर काढला आहे तोच जी आर आहे. म्हणजेच मित्रांनो लवकरात लवकर ही योजनेची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे मी जशी ती योजनेची अंमलबजावणी तसं मी तुमच्यासाठी आणखी एक व्हिडिओ अपलोड करेल. मग तुम्ही लवकरात लवकर त्या योजनेचा फायदा घ्याल. मित्रांनो अशी व्हिडिओ मला खूप मेहनत लागती. माझी तुम्हाला कडकडीची विनंती, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओबद्दल अपडेट मिळेल आणि तुम्ही त्या योजनेचा जी योजना मी अपलोड करेल ती योजना तुम्ही बघून त्या योजनेचा लाभ घेऊ शकाल. मित्रांनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार मानून धन्यवाद प्रकट करतो. धन्यवाद मित्रांनो.